22 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केलेली सभा कायदेशीरच. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्वाळा. महापौर उदय धातुंडे यांची माहिती. घनकचरा व्यवस्थापनाचे 22 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केलेली सभा बेकायदेशीर नसल्याचा निर्वाळा देत असतानाच निविदेस स्थायी समितीची मंजुरी घ्यावी असा निकाल कोल्हापूरच्या सर्किट बेंचने सोमवारी दिला असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. घनकचरा व्यवस्थापनाचे अंदाजपत्रक मंजूर केलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. स्थायी समितीने नामंजूर केलेले अंदाजपत्रक सभेसमोर आणण्यात आले आहे. त्यामुळे सभाच बेकायदेशीर ठरवावी यासाठी विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी सर्किट बेंचच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. याची सुनावणी सोमवारी पार पडली. न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना विरोधी पक्षनेत्यांनी केलेला दावा फेटाळून लावला व प्रसिद्ध केलेल्या या निविदेत स्थायी समितीची मंजुरी घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे मी बोलवलेली सभा कायदेशीर असल्याबाबत शिक्कामोर्तब झाला असेही महापौरांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गटनेते विठ्ठल चोपडे उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. स्टँडिंगला येते त्यानंतर आमची महासभेनंतर झाली, तीही योग्य झाली. हे सगळं कोर्टानं सगळं ऐकून घेतलं आणि हे काय असं त्यांनी सांगितलं. आता इथं साहेबांचं म्हणणं असं झालं की तुम्ही काय तर ऐकला 25 लाखाच्या आतलं काम हे आयुक्तांच्या सहीनं लाखाच्या वरचं प्रत्येक काम हा नियम आहे की ते परत स्टाईला फायनलला जातं असं सांगितलं. असं नाही आहे. 25 लाखाच्या वरचं कुठलंही जे झालेलं फोडलंय ते फोडलेली जी टेंडरांच्या सगळ्या जी पापे असत्या ते स्टाईलला धाव घेतली होती. एक त्यांचा पहिला मुद्दा होता की ही झालेली हे काउन्सिलला आणलं, त्यामुळं हे अंदाजपत्रक बेकायदेशीर आहे, त्यामुळे ते रद्द करावं असं महासभेमध्ये जो ठराव केला होता त्याची कॉपी म्हणजे प्रत्येकाला देतो. त्यामुळे तेव्हा विशेष सभा बोलवता येईल असा म्हणजे कायदेशीर अधिकार. हा जो कचऱ्याचा विषय आहे याच्यासाठी आपण कुठलीही दिरंगाई करू शकत नाही. म्हणजे ठीक आहे, आता नाही झालं, पुढच्या मिटिंगला बघूया, 2 महिने 4 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केली तर विशेष सभा बोलवायचा अधिकार आहे. ह्या तारखेला सभा बोलवली. त्या सभेमध्ये 1/3 सभेत कोरमच्या स्टँडिंग समितीमध्ये अंदाजपत्रक मंजूर झालेलं नाही.